इथे जमलेल्या सर्व मान्यवरांचे आणि कलाप्रेमींचे मनापासून स्वागत करते। आज मला इथे उभं राहताना खूप आनंद होतोय, कारण आपल्या या संस्थेचे हे 14वे वर्ष आहे व वार्षिक प्रदर्शनाचं हे सलग 9वे वर्ष आहे। दरवर्षीप्रमाणे आजही इथे पुष्कळ व्यक्ती उपस्थित आहेत, तरी मी त्यांना विनंती करते की त्यांनी दीप प्रज्वलन करून प्रदर्शनाचं उद्घाटन करावं। सर्वप्रथम आजचे प्रमुख अतिथी ज्येष्ठ व्यंगचित्रकार श्री द फडणीस। ज्येष्ठ चित्रकार श्री गोवर्धन ज्येष्ठ चित्रकार मुरली लाहोटी। पुण्याचे माजी उपमहापौर श्री दीपक मानकर। स्ट्रोक्सचे संस्थापक स्नेहल कुलकर्णी आणि चेतन मानकर। आजच्या प्रदर्शनाच्या निमित्ताने ज्येष्ठ व्यंगचित्रकार श्री द फडणीस आपल्याला इथे लाभले आहेत। त्यांची खरं तर वेगळी ओळख करून द्यायची काही गरज आहे असं मला वाटत नाही। ते एक प्रसिद्ध व्यंगचित्रकार तर आहेतच, पण फक्त व्यंग्य दाखवणं किंवा टीका करणं या सगळ्याच्या खूप पलीकडे जाऊन एक समाजवादी दृष्टिकोन त्यांच्या चित्रातून दिसतो। वयाची 90 ओलांडून गेली असली तरी मनातलं तारुण्य अजून ओसरलेलं नाही हे त्यांच्याशी बोलताना किंवा त्यांची चित्र पाहून आपल्याला समजतं। तसेच ते अत्यंत विनोदी चित्रकार म्हणून देखील प्रसिद्ध आहेत। त्यांच्या विनोदी चित्रशैलीमुळे मोहिनी दिवाळी अंकाचे बुक कव्हर, रेषाटन, आठवणींचा प्रवास हे त्यांचे स्वतः लिखित पुस्तक, नावेतील 3 प्रवासी, भूताचा जन्म, बँड बाजा अशी नानाविध व नियतकालिके आहेत। विनोदी चित्रांच्या क्षेत्रात त्यांनी आपल्यासाठी कोनाडा कोरला आहे। कॅनडाच्या मॉन्ट्रियलच्या कार्टूनच्या आंतरराष्ट्रीय सलोनमध्ये त्यांच्या बऱ्याच चित्रांचे प्रदर्शन लागले आहे। त्यांच्या सोप्या व बोलक्या व्यंगचित्रांमुळे दैनंदिन जीवनात विनोदी बुद्धी चालली आहे। त्यांच्या रेषाटन या पुस्तकासाठी 2012 साली महाराष्ट्र साहित्य परिषद पुरस्काराने गौरवण्यात आले आहे। 2011 साली हंस पब्लिकेशनच्या पहिला हंस पुरस्कार, तसेच आंतरराष्ट्रीय आयुर्मान केंद्र भारत द्वारा जीवन गौरव पुरस्कार, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ कार्टूनिस्ट बँगलोर लाइफटाइम अचीवमेंट अवॉर्ड, रवी परांजपे फाउंडेशन पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले आहे। त्यांचे हे कार्य इथून पुढेही अखंड सुरू राहो ही मी मनोमन सदिच्छा व्यक्त करते आणि श्री दीपक मानकर यांना विनंती करते की त्यांनी त्यांचे स्वागत करावे। आता आपल्याचे दुसरे पाहुणे ज्येष्ठ चित्रकार श्री धनंजय गोवर्धने हे आपल्याला इथे लाभले आहेत। हे मूळचे नाशिकचे आहेत। त्यांची जलरंग चित्र ही प्रमुख चित्रशैली असून ऑइल आणि चारकोल मध्येही ते काम करतात। त्यांनी विजय तेंडुलकरांसोबत कुसुमाग्रजांवरील पहिल्या टेलिफिल्मसाठी काम केले आहे। तसेच खासदार वसंतराव पाटील यांच्या जीवनावरील वाटचाल या डॉक्युमेंटरीवर काम केले आहे। चित्रांची भाषा हा त्यांचा धडा 12वीच्या मराठी पुस्तकात छापला आहे। त्यांना 1970 साली पुणे विद्यापीठतर्फे पोर्ट्रेट श्रेणीत सुवर्ण पदक, तर 1971 साली पेंटिंग श्रेणीत रौप्य पदक देऊन गौरवण्यात आले आहे। नाशिकच्या युगंधर प्रतिष्ठानतर्फे रंगभूषण पुरस्कार असो अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे। त्यांनी अनेक ग्रुप शोज आणि सोलो एक्झिबिशन्स केली आहेत। त्यांना रिझवी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर मुंबई आणि SMRP आर्ट कॉलेज नाशिक येथे जलरंग चित्रांचे प्रात्यक्षिक देण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते।
होते. तरी मी श्री दीपक मानकर यांना विनंती करते की त्यांनी त्यांचे स्वागत करावे. मनशुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोलाची, तू चाल पुढं गड्यारे तुला भीती कशाची, परवा बी कुणाची. या गाण्याच्या ओळी सारखं ठरवणारे दुसरे तिसरे कोणी नसून आपले आजचे अतिथी श्री दीपक मानकर हे आहेत. 1978 सालापासून पुणे शहरात सामाजिक, राजकीय, क्रीडा, शिक्षण, धार्मिक, सांस्कृतिक अशा अनेक माध्यमातून त्यांनी आपले स्वतःचे जीवन जनतेला समर्पित केले आहे. शिक्षण मंडळाच्या अध्यक्षीय कारकिर्दीत पुण्यातील पहिली इंग्रजी माध्यम शाळा व संस्कृत माध्यम शाळा त्यांनी सुरू केली. इंग्रजी माध्यमाच्या एकूण 23 शाळा सुरू केल्या, ज्या आजपर्यंत शिक्षण मंडळात सुरू आहेत. 65,000 गरीब विद्यार्थ्यांना संगणक प्रशिक्षण दिले. हजारो बेरोजगार युवक युवतींना रोजगार देऊन स्वतःच्या पायावर उभे करून त्यांच्या कुटुंबाला आधार दिला. छत्रपती संभाजीराजे पुरस्कार, दानशूर कर्ण पुरस्कार, राजीव गांधी युवा पुरस्कार, साहित्य मित्र पुरस्कार, राष्ट्रभूषण पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. शिवरायांवरचे अतूट प्रेम व त्यांच्याबद्दलची वाटणारी तळमळ यातून छत्रपती शिवरायांच्या जन्मापासून मृत्यूपर्यंतचा इतिहास अधोरेखित करणारा प्रकल्प म्हणजे शिवसृष्टी प्रकल्प उभारण्याचा ध्यास त्यांनी उराशी बाळगला, ज्यातून येणाऱ्या नवीन पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या अफाट कार्याचा अनुभव घेता येईल. अशा या अष्टपैलू नेतृत्वाचे मी स्नेहलताईला स्वागत करायला सांगते. आता आपले पुढचे प्रमुख अतिथी मुरली लाहोटी सरांचं स्वागत मी दीपक मानकर सरांना करण्याची विनंती करते. मुरली लाहोटी सर एक ज्येष्ठ चित्रकार आहेत. 2007 मध्ये आसपासच्या 4-5 मुलांचा ड्रॉइंग क्लास म्हणून सुरू झालेली स्ट्रोक्स ही संस्था आज 14 वर्ष पूर्ण करत आहे आणि आता साधारण 300 ते 400 मुलं या संस्थेत चित्रकलेसोबतच इतर हस्तकलांचंही शिक्षण घेतात. एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट ते परीक्षांची तयारी करून घेण्यापासून ते ग्लास पेंटिंग, म्युरल पेंटिंग, NID, NIFT, नाटा या परीक्षांची तयारी करून घेण्यापर्यंत अनेक ऍक्टिव्हिटीज येथे राबवल्या जातात. आजच्या प्रदर्शनातून आणि इथे होणाऱ्या प्रात्यक्षिकांमधून नक्कीच बघायला मिळेल आपल्याला त्याची झलक. आणखी एक नवीन गोष्ट स्ट्रोक्सने यावर्षी केली आहे. आपण पाहतो की गाण्याच्या किंवा नृत्याच्या शिक्षणाला काही एक विशिष्ट असा अभ्यासक्रम असतो. शिक्षणाला काही ठराविक परीक्षा असतात, वेगवेगळ्या संस्थांमार्फत त्या घेतल्या जातात. पण चित्रकलेच्या बाबतीत मात्र एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट सोडल्या तर इतर असा काही साचा दिसत नाही. हाच विचार करून आणि 14 वर्षाचा अनुभव वापरून स्ट्रोक्सने एक अभ्यासक्रम उपस्थित केला आहे, ज्यात चित्रकलेतल्या तंत्रांसोबतच त्या मुलाची किंवा मुलीची कलाकार म्हणून होणारी वाढ, बौद्धिक आणि सौंदर्यदृष्टी विषयक सुद्धा आम्ही डोळ्यासमोर ठेवली आहे. आमच्या या संस्थेमध्ये येणारी सगळी मुलं ही आमची खूप मोठी ठेव आहे. खूप उत्साहाने ते आमच्याकडे शिकतात, दंगामस्ती करतात, वेगवेगळ्या कार्यशाळेची जबाबदारी स्वातंत्र्यपणे घेतात. त्यांना प्रोत्साहन म्हणून बेस्ट स्टुडंट अवॉर्ड आम्ही देतो. या वर्षीचं बेस्ट स्टुडंट अवॉर्ड इशिता पेशवे हिला जातं. त्यांना विनंती करते की त्यांनी हा पुरस्कार द्यावा. आमच्या आयुष्यात या कलेने जो आनंद आणला आहे तो समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बळ अशा लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने आम्ही 3 वर्षापूर्वी स्ट्रोक्स फाउंडेशनची स्थापना केली. याद्वारे आम्ही केळेवाडी वसाहत, ओम श्री साई संस्था, आपलं घर अनाथ आश्रम, सरस्वती विद्या मंदिर, रात्रशाळा या संस्थांमधून काम करत आहोत. इथल्या मुलांना चित्रकलेसोबतच गायन, नृत्य, खेळ, मार्शल आर्ट्स, फॉरेन लँग्वेज अशा विविध कलांचं आम्ही प्रशिक्षण देतो. केळेवाडीमध्ये 134 मुलं या कलांचं प्रशिक्षण घेत आहेत. तसेच टाटा ग्रुप मार्फत CSR ऍक्टिव्हिटीज अंतर्गत आम्ही जिल्हा परिषदेच्या शाळांमधून आर्ट अँड क्राफ्टच्या ऍक्टिव्हिटीजचे प्रशिक्षण तेथील मुलांना स्ट्रोक्स फाउंडेशन तर्फे देण्यात येते. स्ट्रोक्स फाउंडेशन तर्फे गेली काही वर्षे
लॅन्टर्न मेकिंग, पेपर बॅग, कॅनव्हस पेंटिंग अशा अनेक कार्यशाळांचे आयोजन केले जातील. त्यातील सर्वात मोठी कार्यशाळा म्हणजे शाडू मातीचे गणपती बनवायला शिकवणे. मला सांगायला अत्यंत आनंद होत आहे की आम्ही 2018 साली पुण्यातील 32 शाळांमध्ये 11,275 विद्यार्थ्यांना 21 दिवसात शाडू मातीच्या गणपती बनवण्याचे प्रशिक्षण दिले. ह्याच्यासाठी आम्हाला इंटरनॅशनल वंडर बुक ऑफ रेकॉर्ड्सने वर्ल्ड रेकॉर्डसाठी नोंद घेतली आमची. आणि यावर्षी देखील आम्ही 15,000हून अधिक गणपती बनवायला शिकवले आहेत. या कार्यशाळेसाठीची सगळी माती आम्ही केळेवाडी वसाहतीमध्ये महिला बचत गटाकडून बनवून घेतली आहे. दिवाळीच्या काळात या स्त्रियांना पणत्या रंगवण्याचं आम्ही प्रशिक्षण दिलं. या महिलांनी 5,000 पणत्या बनवून त्या विकल्या. आमच्या आकाशकंदील कार्यशाळेसाठीचं प्राथमिक साहित्यही आम्ही या महिलांकडूनच बनवून घेतो. आमच्या परीने अशा विविध प्रकारे आम्ही सक्षमीकरणाचे आणि रोजगार निर्मितीचे प्रयत्न करतो. आज आपल्यासोबत यांच्यापैकी 2 मावश्या उपस्थित आहेत. तरी मी श्री धनंजय गोवर्धने यांना विनंती करते की त्यांनी हा पुरस्कार त्यांना देऊन त्यांचं अभिनंदन करावं. गेली 2 वर्षे आम्ही स्टुडंट स्कॉलरशिप देखील देत आहोत. केवळ आर्थिक पाठबळ नाही म्हणून मुलांना त्यांच्या आवडीच्या विषयात शिक्षण घेता येत नाही असं होऊ नये म्हणून आम्ही दरवर्षी एका विद्यार्थ्याचा शिक्षणाचा भार उचलायचा ठरवला आहे. या वर्षीची ही शिष्यवृत्ती संध्या प्रकाश भोसले तिला तिच्या कला शिक्षणासाठी आम्ही देत आहोत. ती इंदापूरहून येथे आली आहे भारतीय कला महाविद्यालयामध्ये ATD फर्स्ट इयरचा कोर्स करायला. मी संध्याला व्यासपीठावर यायची विनंती करते. मी श्री दीपक मानकर यांना विनंती करते की त्यांनी संध्याला ही शिष्यवृत्ती द्यावी. संध्या तुला खूप खूप शुभेच्छा. आपल्या फाउंडेशन तर्फे जे वेगवेगळे उपक्रम राबवले जातात त्यामध्ये मुलांना शिकवण्यासाठी आम्हाला खूप लोकांची मदत होते. संगीत, नृत्य, मार्शल आर्ट्स अशा अनेक क्षेत्रात काम करणारे लोक त्यांचा व्यवसाय आणि दिनक्रम सांभाळून खूप प्रेमाने या मुलांना शिकवायला येतात. त्यांच्यापैकी सर्वोत्तम शिक्षकाला बेस्ट टीचर अवॉर्ड देऊन त्याचा गौरव आणि कौतुक करायला आज आपण ठरवले आहे. मी श्री शीदा फडणीस यांना विनंती करते की त्यांनी हर्षदा देशपांडे हिला बेस्ट टीचर अवॉर्ड द्यावं. आमची ही संस्था अत्यंत कमी मनुष्यबळ पाठीशी असताना इतके वर्ष चालवणं हे थोडंसं अवघडही होतं. अनेक अडचणी आल्या पण आमच्या आसपास काही नेटाने कार्यरत असणारे उद्योजक होते ज्यांनी देखील आमच्यासारखी छोट्या प्रमाणावर सुरुवात करून आज त्यांच्या कष्टाने त्यांचे व्यवसाय खूप मोठ्या पातळीवर नेऊन ठेवले आहेत. अशांकडून आम्हाला आमची वाटचाल पुढे सुरू ठेवायला प्रेरणा मिळते. या काही लोकांचेही अभिनंदन करण्यासाठी आमच्याकडून त्यांना बिझनेस अचीवमेंट अवॉर्ड देऊन गौरवण्याची इच्छा आहे. मी त्यांच्याबद्दल थोडंसं सांगते. सायली कुलकर्णी या डान्समध्ये MA झाल्या असून त्यांची गंधर्व महाविद्यालयातून विशारद पूर्ण केली आहे. त्या स्वतःची नर्तिका डान्स अकॅडमी गेली 10 वर्षे चालवत आहेत. तसेच सह्याद्री नॅशनल स्कूलमध्ये डान्स टीचर म्हणून त्या जॉब करतात. त्यांनी विविध प्रकारचे डान्स शोज केले आहेत. असिस्टंट कोरिओग्राफर म्हणून त्यांची तलांग डान्स कंपनी आहे. तसेच चौर्य या मराठी पिक्चरमध्ये प्रमुख नर्तिकेची देखील त्यांनी भूमिका बजावली आहे. मी श्री दीपक मानकर यांना विनंती करते की त्यांनी सायलींना बेस्ट फिमेल अचीवर अवॉर्ड द्यावं.
दुकान चांगलेच ओळखतो. या दुकानाची स्थापना अनिकेत कुंदूर यांचे आजोबा रामचंद्र यल्लप्पा कुंदूर यांनी 1978 साली केली आहे. ते आधी पुस्तके भाड्याने देण्याचा व्यवसाय करत होते. त्यातून त्यांनी ही जागा भाड्याने घेतली. त्यांनी सरस्वती पब्लिकेशनची स्थापना केली व स्वतःच्या दुकानाची निर्मिती केली. आता हा व्यवसाय श्री अनिकेत व अक्षय कुंदूर हे दोघे सांभाळत आहेत. त्यांनी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून जसे की ऑनलाईन सेल असो वा वेबसाईट करून पुस्तकांची माहिती पुरवणे असो असे अनेक बदल त्यांनी केले आहेत आणि अजूनही करत आहेत. मी श्री मुरली लाहोटींना विनंती करते की त्यांनी बेस्ट मेल बिझनेस अचीवर अवॉर्ड त्यांना प्रदान करावं. काही संस्थेची ताकद ही त्यांच्याशी निगडीत लोकांमध्ये असते. आमचे सगळे विद्यार्थी आमच्यासाठी खूप मोलाचे आहेत. त्यांना इथे आनंद मिळतो का याला आमच्या दृष्टीने सगळ्यात जास्त महत्त्व आहे. आज आमचे काही छोटे कलाकार त्यांची कला आपल्यासमोर सादर करणार आहेत. सर्वप्रथम अवनी नवघडे, वन स्ट्रोक पेंटिंग. सई सुमन, टाइल पेंटिंग.
श्री शीदा फडणीस आपल्याला मार्गदर्शन करतील. प्रदर्शनाचं उद्घाटन झालं, चित्र मी पाहिली. आता डेमॉन्स्ट्रेशनचा एक मोठा माहोल मी पाहिला. त्या सगळ्यामध्ये आता माझ्या बाजूला उभे म्हणजे आपले गोवर्धने, दिवकमाकर, लाहोटी आणि संस्थेचे स्ट्रोक्स फाउंडेशनचे पदाधिकारी. हा सगळा जो प्रकार आहे ते सगळा जो अनुभव आहे तो माझ्यासाठी म्हणजे माझं वय लक्षात घेतला हा वेगळा आहे. म्हणजे आम्ही ज्या प्रकारची प्रदर्शनं पाहिली आणि गेली त्यापेक्षा काय वेगळं आहे ते. आनंद वाटतो. यामध्ये आता जे डेमॉन्स्ट्रेशन केली मला वाटतं फिगरेटिव्ह ड्रॉइंग मध्ये काहीतरी सांगून दाखवलं जाईल, परंतु अत्याधुनिक ज्याला म्हणतात ॲबस्ट्रॅक्ट पेंटिंग त्यात आम्हाला गायतोटे दिसले, कोलप दिसले. तर ह्या मुलांना आतापर्यंत कल्पना दिलेली आहे चित्र हे किती प्रकारे असू शकतं. त्याने जे स्वतंत्र जो आढावा सांगितला सर्व उपक्रमाचा, तर केवळ चित्र नाही तर अनेक सगळ्या दृश्यकलेच्या ज्या ज्या पण शाखा आहेत त्या सगळ्यांच्यासाठी आविष्कार करण्यासाठी तिथे त्यांनी संधी दिली आहे. त्यांनी सांगितलं की काही हजारो गणपती या मुलांनी तयार केले. आता साहित्य कला आणि या सगळ्यांचं दैवत असलेल्या गणपतीचे जर आशीर्वाद हजारोंच्या संख्येने तुम्हाला पोचत असतील त्याचा निश्चितच चांगला परिणाम होईल. या ज्या चित्रकला स्पर्धा होतात विशेषतः बालचित्रकले संबंधीचा पुष्कळ पूर्वी अज्ञानही असायचं की त्यांना म्हणे ते जे शिकवलेले आहे तेवढंच दाखवायचं असं न घेता त्यांनी ज्या प्रकारची मोकळीक दिली आहे. आणि इथं तर मला असं वाटतं मला मी ज्या बघत असताना तो वयाच्यावर तर काहीच नाही अगदी लहान म्हणजे बालचित्रकला ज्याला म्हणतात तिथपासून तर त्याच्या परीक्षेला बसणारे विद्यार्थी आणि केवळ अलीकडचा छंद म्हणून सेवानिवृत्त मंडळी पण याच्यामध्ये सामील आहेत. वेगळे दृश्य आहे अलीकडची जाणीव आहे पूर्वी आताची नाही. तर बालचित्रकला कशासाठी असायला हवी. पुष्कळजण म्हणतात त्या पुष्कळात काही स्पर्धा आपण म्हणतो की आयोजित केल्या जातात. लोक आता सकाळ म्हणा आणखी काही संस्था रोटरी क्लब म्हणा वगैरे तर त्यांच्या सहभाग जर बघितला तर तो प्रचंड आहे. 7 ते 8 लाख मुलांचा सहभाग महाराष्ट्रातून. तर सगळ्यात सगळ्यासाठी 8 लाख मुलांना त्या सगळ्यांना चित्रकार बनवायचं आहे का. तर तसं काही यात ते काही जण चित्रकलेवर जातील. प्रामुख्यानं चित्रकलेचा संस्कार सगळ्या मला व्हावे. चित्र म्हणजे काय, चित्राची भाषा म्हणजे काय तर किमान परिचय असायला हवा. यासाठी म्हणून ह्या उपक्रम आहेत. आणि त्याचा परिणाम केवळ चित्रकलेवर होतो नाही. तुम्ही ज्या ज्या विद्याशाखा ज्ञानशाखा ज्या निवडाल त्या सगळ्या ठिकाणी वेळोवेळी तुम्हाला चित्र भेटत राहील. तिथे 2-3 उद्देश ठळकपणे सांगितले जातात मुला विद्यार्थ्यांच्या शिक्षकांच्या दृष्टीनं की त्यांच्यासमोर जेव्हा कागद दिला जातो किती प्रकारे त्यांना स्वतःला व्यक्त करण्याची एक संधी दिली जाते. काय तुम्हाला वाटतं त्याप्रमाणे बोला, दाखवा, करा, बोला, चित्राच्या भाषेतून बोला. स्वतःला तिथे एक भावनिक विकास झाला म्हणतो पुष्कळला तो त्यामध्ये साधतो. दुसरा एक उद्देश आहे कोऱ्या कागदाला जेव्हा सामोरं जातो तेव्हा त्याला कुठलाही गाईड दिलेली नसतो, पुढे समोर ठेवलेलं नसतं. तुमच्या कल्पनेने काढायचं. त्याला सृजन म्हणतात, नवीन उत्पन्न करण्याची क्षमता. तर ती संधी त्यांना मिळते. आणि तुम्ही वेळोवेळी पालकांच्यासाठी म्हणेन की लहान मुलांनी आपल्या आसपास कुठेतरी भिंतीवर इकडे तरी केलं त्या रेगोट्या काढल्या तर एकदम हे करू नका. कारण तुमचं फर्निचर भिंती आणि क्रॉकरी जर सोयीची करायची असेल त्यांना अगोदर कागद द्या. कागदा इतकंच उत्तम क्रीडांगण नाही आणि अतिशय स्वस्त ज्यामुळे त्यांना स्वतःला व्यक्त करता येतं. तिसरी ह्या सगळ्या गोष्टीतून आपोआप येणारे म्हणजे काय की सौंदर्य दृष्टीचा विकास. प्रत्येक गोष्ट तुमचं फर्निचर असो, तुमचं कस्टमर असो, तुमची शाळा असो, जो जो परिसर आहे तुमचे कपडे कागद जे जे काय असेल ते सरळ कसं देता येईल ही दृष्टी त्यांना त्या निमित्ताने मिळावी. तर अशा स्वरूपाचा एक उपक्रम ही संस्था करत आहे. एक चांगला उपक्रम आहे.
घरदूषण आहे, पुष्कळ एवढ्या पूर्वी असत नसतात. आता सगळ्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मंडळी सुद्धा काढत असतात. माझ्याकडे येणारे वेगळ्या मंडळी आहेत की ते क्षेत्र त्यांचं वेगळं आहे. कॉम्प्युटर ऑफिसमधलं आहे, कॉम्प्युटरमधलं आहे, इंजिनिअरिंगमधलं आहे किंवा मेडिकलमध्ये आहे. जेवणातून झाल्यानंतर असं वाटतं की त्यांना मला चित्रातून काहीतरी बोलायचं आहे. चित्र ही भाषा आहे. मी सुद्धा चित्रकलेचं शिक्षण त्याच्यामध्ये गेलो, पण त्या चित्रकलेच्या भाषेवर मला रंगीचं दिसलं. तिथं काय रंगीचं शिकवण्याची सोय नाही आहे. मला बरं थोडक्यात का चित्रकले ही जी ऊर्जा आहे ती अनेक शाखांना वाट दाखवते. केवळ चित्र नाही. तुम्ही चित्र जेव्हा शिकता तेव्हा शिक्षण झाल्यानंतर तुम्ही ॲनिमेशनकडे जाऊ शकता, कॉम्प्युटर ग्राफिक्सकडे जाऊ शकता, तुम्ही नेपथ्य करू शकता, चित्रपटाकडे जाऊ शकता, आर्किटेक्चरकडे जाऊ शकता, उत्तम फोटोग्राफी सुद्धा त्यासाठी करू शकता. तर या सगळ्या वाटा उपलब्ध करणारी जी शिक्षण संस्था आहे त्या सगळ्या उपक्रमांना मी शुभेच्छा देतो. आता मी श्री धनंजय गोवर्धने यांना विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. मी सरांनी तरी केजी स्कूल ऑफ आर्ट मधलं चित्रकलेचं शिक्षण घेतलेलं आहे. त्यांनी जे सांगितलं की पूर्वीच्या काळी फारसं जागरूकता नव्हती, तसं काहीसं माझ्या बाबतीत घडलेलं आहे. मी चित्रकलेचं कुठलंही शिक्षण घेतलेलं नाही, कारण माझ्या वडिलांना त्याच्याविषयी फारशी माहिती नव्हती. मी चित्रकला महाविद्यालयात जायचं असं जेव्हा सांगितलं ते म्हणाले तू जाऊन काय बोर्ड रंगवत करणारच का, असं करून त्यांनी मला जाऊ दिलं नाही. आता ही गोष्ट त्यांच्या दृष्टीने बरोबर होती, माझ्या दृष्टीने पण चूक होती. मी शिकत राहिलो. माझ्या अनुभवातून मला समोर जे जे असंख्य गुरु लाभले त्यांच्याकडनं मी शिकत राहिलो आणि मी चित्रकला त्या क्षेत्रात काम करत राहिलो. आपल्याकडे शाळेत जसं तो अननसाचा व बदकाचा कमळाचा शिकवतात, एकदा कळलं की ते चित्र गायब होतं तुमच्या अभ्यासक्रमातून आणि आयुष्यभर आपण फक्त या चिन्हांच्या भाषेत बोलत राहतो. बकरा काय अर्थ आहे का मला का म्हणायचं, मी कुसुमाग्रजांना विचारलं होतं मला का म्हणायचं, आम्ही ठला ठ का म्हणायचं. एखाद्या पदाला आपण मठ्ठ म्हणतो त्याला ठला ठ, एखाद्याला ढ म्हणतो त्या ढचा त्याच्या मेंदूच्या पोकळीशी काही संबंध आहे का, त्याला गाढव म्हणतो असं का म्हणतो आपण, या आकाराचा त्या अर्थाशी काही संबंध आहे का, ही अक्षर आधीच कुठून. तसं आपल्याला चित्र कधी शिकवलं जातं. खरं म्हणजे आपल्याला शाळेमधलं पहिलीची कविता अडगुलं मडगुलं असतं आणि एमेला ज्ञानेश्वरीतले 2 ओळी 2 तास शिकवतात. तसं चित्र पण शिकवायला पाहिजे. पहिलीपासून चित्र शिकायला काय हरकत आहे. आत्ताची मुलं नशीबवान आहेत. फडणवीस सरांची एवढी सुंदर गणिताची पुस्तकं त्यांनी डिझाईन केलेली आहे की त्यामुळे गणित आनंददायी होतं. आम्हाला गणिताविषयी अत्यंत भीती वाटायची. A+B+C असं काहीतरी चित्र आहे की शिकलं घाबरायला व्हायचं त्या सगळ्या याने. आणि त्यांनी मगाशी चर्चा करताना असं सांगितलं की गणित हे ऍबस्ट्रॅक्ट पद्धतीने आपल्याकडे शिकवलं जातं डायरेक्ट. म्हणजे त्या लहान मुलाला वजा आणि अधिक अच्छा हे काय किती लहान असतो आपण. बाकीच्या सगळ्या गोष्टींना काहीतरी सुरुवात असते, मग त्याच्यातनं विकसित होत जातं ते. पण गणिताला एकदम डायरेक्ट ऍबस्ट्रॅक्टली सुरू होतं आणि त्यामुळे गणिताविषयी कलाकारता वाढते, गूढता वाढते, भीती वाढते. गणित सुद्धा तसंच कलेने शिकवलं असतं तर किती आनंद झाला असता. चित्र पण आपल्याकडे जर तसं शिकवलं असतं तर किती बरं झालं असतं. अजूनही मला असं वाटतं की आपल्या शाळेमधनं आता तर चित्रकला हा विषय पण बाद होत चाललेला आहे अभ्यासक्रमातून, तर तो शिकवला गेला पाहिजे असं मला वाटतं. या निमित्तानं पुन्हा एकदा आपल्या सर्वांनी या समोर मला माझे विचार व्यक्त करायची संधी उपलब्ध करून दिली याबद्दल धन्यवाद. आता मी लाहोटी सरांना विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करा. चित्रकला फार बोलावं असं नाही आहे. चित्रकला पाहण्याची आहे, दृश्य कला आहे, ती पाहत राहावी आणि त्याचं आकलन करून पुढे काम करत राहावं हा त्याचा उद्देश आहे. पण चित्रकलेमुळे बारीचे बरेचसे विषय आपले सुधारले जातात. सायन्स आहे, इतिहास आहे, भूगोल आहे, याचा संबंध आहे असा नाही आहे. संबंध चित्रकलेचा आहे. आता मला काय सायन्स कशाला आवडतं,
गणित कशाला हवं होतं मला चित्रकार व्हायचं तर, विज्ञान कशाला हवं होतं, पण तसं नाही आहे. आपल्या गरजा नीटनेटक्या व्हाव्या आणि आपलं काम व्हावं याकरता सर्वसाधारण सगळे विषय असतात. तसे विषय आहे. चित्रकला ही सगळ्याची जागतिक भाषा आहे. ते ज्याला कळत नाही ते चित्रात काढून दाखवत. आता लंडनला एक ठिकाणी माझ्या मित्राने त्याला दूध पाहिलं होतं, तर त्याला दुधाचा शब्द ते कळत नव्हता. तर त्यांनी काय केलं, गाईचं चित्र काढलं आणि दूध दाखवलं की दूध पाहिजे. तशी ही भाषा आहे. ही भाषा कसं आकलन करावं तसं आहे. पण चित्रकलेचा सगळीकडे उपयोग होतो, हा डेफिनेटली होतो, एवढंच मी सांगेन. आता मी दीपक काकांना विनंती करते की त्यांनी आमचे मार्गदर्शन करावे. आजच्या या चित्र प्रदर्शनाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं उपस्थित असलेले 94 वर्षाचे तरुण चित्रकार आदरणीय शीदा फडणीस, आदरणीय धनंजय गोवर्धने सर, आदरणीय लाहोटी सर, संस्थेच्या संस्थापिका स्नेहल कुलकर्णी, चेतन, त्यांचे सर्व सहकारी, सुनीता कुलकर्णी, सुनंदा देशमुख, आदरणीय डिंबळे सर, त्यांचा या ठिकाणी गौरव करण्यात आला, त्या सायली कुलकर्णी, अनिकेत कंदूर, उपस्थित सर्व पालक, सर्व विद्यार्थी मित्र आणि सर्व युवा मित्रांनो, परमेश्वराने आपल्या जीवनामध्ये सप्तरंग निर्माण केले आणि हे सप्तरंग समाजामध्ये पसरवण्याकरता तुमच्यासारखे विद्यार्थी निर्माण केले. परंतु सध्याच्या परिस्थितीमध्ये सर्व धर्मामध्ये रंग वाटले गेलेत. हा माझ्या धर्माचा झेंडा, हा माझ्या धर्माचा झेंडा, असं प्रत्येकाचे वेगवेगळं निर्माण झाले. परंतु सरांनी सांगितलं, चित्र ही एक भाषा आहे, ही एक ऊर्जा आहे. या विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये देण्याचा प्रयत्न स्ट्रोक संस्था ही सातत्याने करते. मी त्यांचं मनापासून कौतुक करतो. स्नेहलच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं की वडिलांचं छत्र नसताना देखील आपल्या आयुष्यामध्ये स्वतःच्या पायावरती उभी राहणारी ही मुलगी, स्वतःचं दुःख उराशी बाळगून दुसऱ्याच्या जीवनामध्ये सुख निर्माण करण्याचा प्रयत्न चित्राच्या माध्यमातून तिने आपल्या आयुष्यामध्ये केलाय आणि दुसऱ्याला आनंद देण्याचा प्रयत्न करत असताना एक संस्था तिने आपल्या आयुष्यामध्ये निर्माण केली, जिला स्ट्रोक असं नाव दिलं. तिने सांगितलं की साधारण 11,275 गणेश मूर्तीची निर्मिती त्यांनी केली आणि त्यांना आंतरराष्ट्रीय वंडर बुक ऑफ रेकॉर्ड हा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. मी मनापासून त्याचं अभिनंदन करतो. याच्यामध्ये केळेवाडीतील काही मुलं असतील, महिला असतील, ओम साई संस्थांची काही मुलं असतील, चित्राची निर्मिती करत असताना, गणपतीच्या शाडूच्या मूर्तीची निर्मिती करत असताना गणरायाची कृपा ह्या विद्यार्थ्यांवरती आणि या संस्थेवरती झाली आहे असं म्हटलं तरी काही चुकीचं ठरत. कारण तो जो विघ्नहर्ता आहे, जीवनामध्ये किती विघ्न आले तरी त्याच्या आशीर्वादाने ही विघ्न दूर होण्याचं सामर्थ्य या परमेश्वरामध्ये आहे. परंतु आपला भाव देखील तेवढा जागृत असायला पाहिजे. चित्राचं प्रदर्शन बघितल्यानंतर नर्सरी पासूनच्या मुलांची चित्र या ठिकाणी आहेत, स्लम मध्ये शिकणाऱ्या मुलांची चित्र या ठिकाणी आहेत आणि काही मुलींनी आपलं चित्र प्रदर्शन या ठिकाणी करून दाखवलं. असं वाटतं की अरे नक्की आपण कुठल्या युगामध्ये वावरतोय. कारण सणांचा कालावधी हा वेगळा असणारे आणि आताची नवीन पिढीचा कालावधी हा पूर्णपणे वेगळा आहे. त्यामुळे प्रत्येकामध्ये हा बदल आपल्याला या चित्रांच्या माध्यमातून या ठिकाणी दिसून येतोय. पालकांना देखील मनापासून धन्यवाद देतो की तुम्ही मुलांना या स्पर्धात्मक युगामध्ये चित्रकलेची आवड निर्माण करून देत आहे. त्यांची मानसिकता देखील चांगली राहणार आहे. हे शैक्षणिक दृष्ट्याही चांगली राहण्याच्या दृष्टिकोनातून चित्र काढणे हे देखील अत्यंत आवश्यक आहे. कारण आपल्या अंतर्मनातील भाव ज्यावेळी कोऱ्या कागदावरती आपण उतरवण्याचा प्रयत्न करतो, तो समाजाला निश्चितपणे भावल्याशिवाय राहत नाही, हे देखील लक्षात घ्या. त्यामुळे या चित्राच्या माध्यमातून आपल्या उर्वरित जीवनाचा जी वाट आहे योग्य रीतीने जाण्याचा प्रयत्न आपण करायला पाहिजे. स्नेहल आणि चेतन यांना मनापासून धन्यवाद देतो की ही संस्था म्हणता म्हणता 14 वर्षाची झाली आणि 14 वर्षाची होत असताना तुम्ही
4-5 विद्यार्थ्यांच्या माध्यमातून ही संस्था ज्यावेळी चालू केली, आज 300 ते 400 विद्यार्थी तुमच्याकडे आहेत. म्हणजे तुम्ही केलेल्या चांगल्या कामाची ही पावती आहे असं म्हटले तरी काही चुकीचं ठरणार नाही. समाजामध्ये काम करत असताना अनेक सेवाभावी संस्था असतात आणि काही विद्यार्थिनीला तिने सत्कार करून काहीतरी 5,000 रुपयाची शिष्यवृत्ती दिली. पुढच्या वर्षीपासून 10 मुलांची निवड करा, त्याची संपूर्ण शिष्यवृत्ती दीपक मानकर दिली. कारण मुलांना आपल्या आयुष्यामध्ये कुठेतरी प्रगती करत असताना आपलं कोणीतरी कौतुक करायला पाहिजे, आपल्या पाठीवरती कुणाची तरी एक थाप पडायला पाहिजे. तुमच्या संस्थेचं नावच स्ट्रोक आहे, तुम्ही असे स्ट्रोक देता एक दरवर्षी. त्यामुळे या युगामध्ये तुम्ही आंतरराष्ट्रीय वंडरबुक मध्ये नोंद केली, हा सगळ्यात मोठा श्लोक तुम्ही या देशाला दिलेला आहे असं म्हटले तरी काही चुकीचे ठरणार नाही. त्यामुळे या मुलांच्या चित्रकलेच्या माध्यमातून समाजामध्ये परिवर्तन करण्याचं सामर्थ्य निर्माण करावं. कारण की सरांचे सारखे ज्येष्ठ चित्रकार या ठिकाणी आलेले आहेत, फडणीस सर, गोवर्धने सर आणि लाहोटी सर. हे या उपक्रमाला येणं हेच तुमचं खऱ्या अर्थानं कौतुक आहे असं म्हटलं तरी काही चुकीचं ठरणार. अशा मंडळींचे आशीर्वाद तुम्हाला तुमच्या जीवनाचं परिवर्तन करण्याकरता निश्चितपणे उपयोगी होतो. तर त्याचा अनुभवाची, त्यांच्या जीवनामध्ये असणारे जे अनुभव आहेत ते तुम्हाला निश्चितपणे लाभणार आहेत. कारण की तुम्ही या मुली चित्र काढत असताना सरांचं लक्ष पूर्णपणे ते स्क्रीनवरती होतं. अरे ब्रश वापरत नाही ती मुलं, सर म्हटले. म्हणजे जसं स्नेहलने सांगितले, घरातल्या छोट्या छोट्या वस्तूंच्या माध्यमातून हे चित्र आपण निर्माण करत असताना जी कल्पनाशक्ती जी तुमच्यामध्ये जी जागृत आहे, या सगळ्या गोष्टीचा विचार आपण या निमित्ताने करायला पाहिजे. अधिक वेळ काय आपला घेणार नाही, परंतु तुम्हाला प्रत्येकाला पालकांना असं वाटतं की माझ्या मुलाने भविष्यामध्ये एक चांगला चित्रकार व्हायला पाहिजे, कुणाला वाटतं इंजिनियर व्हायला पाहिजे, कुणाला वाटतं मी डॉक्टर व्हायला पाहिजे, कुणाला वाटतं की वकील व्हायला पाहिजे, कुणाला वाटतं की राजकीय पुढारी व्हायला पाहिजे. परंतु चित्रकार जो होईल तो जीवनामध्ये स्वास्थ्य निर्माण करेल आपल्या आयुष्यामध्ये. कारण की बाकीच्या गोष्टीमध्ये जर आपण पाहिलं तर प्रत्येकाला कुठेतरी व्याप आहे. परंतु या क्षेत्रामध्ये एखाद्या ठिकाणी तुम्ही चित्र काढायला बसलात, मी पण कधी कधी काढतो, कधी थोडे चित्र, परंतु माझा पूर्ण कॉन्सन्ट्रेशन मध्ये कागदावरती राहतं की माझ्या अंतर्मनामधला असलेला जो भाव आहे तो त्या कागदावरती उतरवण्याचा माझा हा प्रयत्न असतो. त्यामुळे बाकीकडे पूर्ण दुर्लक्ष असतं, त्यावेळी कॉन्सन्ट्रेशन पूर्ण त्या कागदावरती असतं. त्यामुळे हा विचार घेऊन तुम्ही आज या ठिकाणी जायचे लक्षात ठेवा. आता या ठिकाणी ही जी संस्था आहे आपली ओम श्री साई संस्था, या मुलांचं देखील आपण कौतुक करायला पाहिजे की त्यांच्या जीवनामध्ये कुठेतरी एक परिवर्तन करण्याचं काम आज स्ट्रोकने या ठिकाणी केलेलं आहे. त्यांना देखील चित्र काढण्याची संधी तुम्ही प्राप्त करून दिलेली आहे. म्हणजे मनुष्य जरी अंध असेल, अपंग असेल, तरी त्याच्या अंतर्मनामध्ये जी ऊर्जा असते तिला कुठंतरी आपण गतिमान करण्याचा प्रयत्न आपण करायला पाहिजे. तर या ठिकाणी छोटंसं एक उदाहरण देऊ. स्नेहांकित नावाची एक संस्था आहे, राहुल देशमुख नावाचा एक मुलगा आहे. मी शिक्षण मंडळाचा अध्यक्ष असताना 2003 मध्ये अंध मुलगा, तो देवता नावाची मुलगी त्याच्याबरोबर आली. मला म्हटलं की मला अंध मुलांसाठी कॉम्प्युटर एज्युकेशन चालू करायचं. महानगरपालिकेची अण्णाभाऊ साठे शाळा आहे सदाशिव पेठमध्ये, तिथे 4 वर्ग खोल्या. त्यावेळी त्याला म्हटलं ठीक आहे तू चालू कर म्हटलं. कारण मला त्याच्या बोलण्यावरनं त्याच्या अंतर्मनामध्ये असलेला जो भाव आहे तो मी ओळखला. त्याला त्या 4 वर्ग खोल्या त्या ठिकाणी दिल्या. आज त्याच्याकडे 400 मुलं आहेत, अंध मुलं, ज्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहेत. म्हणजे हे सगळं करत असताना आपल्या जवळ अंतर्मनामध्ये तो भाव पाहिजे की नाही मी मोठा होणार, नाही मी चित्रकार चांगला होणार, मी समाजाला काहीतरी याच्यामधून देणार. ही भावना या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये होणं अत्यंत आवश्यक आहे. आणि स्ट्रोकच्या माध्यमातून ही भावना निश्चितपणे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये जागृत होईल. अशी ज्या गणरायाच्या कृपेनं तुम्हाला या ठिकाणी आंतरराष्ट्रीय वंडर बुक ऑफ रेकॉर्ड हे जे मिळालेले आहे त्या गजाननाच्या चरणी प्रार्थना करतो. आणि असेच चांगले उपक्रम आपण या ठिकाणी घेत जा. माझ्याकडनं काय सहकार्य लागेल ते मी निश्चितपणे करेन. कारण की स्नेहल ही माझ्या मेवण्याची मुलगी आहे, तर स्नेहलवरती मुलीसारखं प्रेम आहे आणि ती खरंच खूप कष्ट घेते आपल्या कुटुंबासाठी, तुमच्या मुलांसाठी. आणि तिने एक क्षेत्र निवडलेले आपल्या जीवनामध्ये.
चेतनने देखील त्याला खूप साथ दिलेली आहे, बाकीच्या सहकार्याने देखील साथ दिले आणि हे काम करत असताना ही संस्था आणखीन नावारूपाला यावी याच्याकरता तुमचा प्रयत्न असावा एवढ्या शुभेच्छा दिवसाच्या निमित्ताने देतो. सरांसारख्या ज्येष्ठ चित्रकारांची आज ओळख झाली, त्यांच्या दर्शनाची संधी मिळाली, तर अशा लोकांचे आशीर्वाद आपल्या जीवनामध्ये निश्चितपणे उपयोगी पडतात. कारण आशीर्वाद भरपूर काम करून जातो मनुष्याच्या जीवनामध्ये. त्यामुळे सर या विद्यार्थ्यांचा तुमचा कृपा आशीर्वाद असू द्या आणि यांच्या कल्याणाचा मार्ग तुम्ही सोपा करावा एवढी विनंती करतो आणि या ठिकाणी आता मी स्नेहलताईला विनंती करते की तिने आपले मनोगत व्यक्त करावे. नमस्कार. उपस्थित मान्यवर, माझे सर्व बालमित्र आणि पालकवर्ग, मी तुमच्या सगळ्यांचे इथे मनापासून स्वागत करते. आज तुम्ही इथे सगळे दरवर्षी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आम्हाला जो प्रतिसाद देताय, आम्हाला जो सपोर्ट करताय किंवा तुमच्या मुलांना जे आमच्यावरती तुम्ही सोपवून टाकलेले आहेत त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद. आज आम्ही हे सगळं जे उभं करू शकतोय, इथे सगळं जे तुम्ही बघताय ते जे आम्ही निर्माण करू शकतोय ते सगळं तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळे आहे. मी प्रामुख्याने इथे काही गोष्टींचा उल्लेख नक्की करीन. जे वंडर बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये आम्हाला आंतरराष्ट्रीय स्तरावरती नावाजलं गेलं आहे, त्याचं नामांकन जे मिळालं आहे त्याचं खरंच श्रेय जे आहे ते मी खरात मावशी, पवार मावशी यांनाही नक्कीच देईन. कारण आज आम्ही एवढे सगळे गणपती बनवू शकलो किंवा आम्ही एवढे कष्ट यामागे घेऊ शकलो, त्यामागे त्यांचे कष्ट खरंच आहेत. कारण मातीचा गोळा तो आपल्याला दिसताना खूप छोटा दिसतो, पण तो बनवणं, त्याची जी प्रोसेस आहे ते मळणी, ती माती मळणं, एवढे गोळे तयार करणं, ही जी प्रोसेस आहे हे त्यांनी जे त्याच्या मागचे कष्ट घेतले, त्यांनी जे ते काम आम्हाला करून दिलं, त्यामुळे आम्ही हे करू शकलो. त्यामुळे खरंच तुमचे धन्यवाद. आता आम्ही या मुलांसाठी स्ट्रोक्स फाउंडेशनतर्फे जे काही काम करतोय आणि त्याची जी प्रेरणा आहे ती खरंच काका तुमच्याकडे बघून आम्हाला खूप मिळते. तुम्ही जे समाजामध्ये वेगवेगळ्या स्तरावरती काम करताय ते काम खरंच लोकांपर्यंत तुमचं पोचतच आहे, पण आम्ही त्याच्यातनं हेच लहानपणापासून शिकतोय की आपणही समाजाचं काहीतरी देणं आहोत आणि आपण हे नक्कीच काहीतरी आपल्या परीने जे होईल ते केलं पाहिजे. त्यामुळे आम्ही हा एक छोटासा दरवर्षी काहीतरी करण्याचा प्रयत्न करतोय आणि तो थोडा थोडा का होईना पण सार्थ ठरतोय. त्याबद्दल तुमचेही मनापासून आभार. मी श्रीदा फडणीस सरांचं मेन आभार मानते की एवढं त्यांचं वय असताना, 94 वर्षाचे असताना आम्हाला आधी वाटत होतं की ते आम्ही जेव्हा त्यांना भेटायला गेलो तेव्हा आम्ही खूप असं घाबरत गेलो की कसं विचारायचं, नक्की येतील का, काय म्हणतील, पण त्यांनी काहीही विचार न करता लहान मुलांसाठी लगेच यायला होकार दिला. म्हणजे काहीच त्यांनी आम्हाला विचारलं की किती वेळ लागेल, काय होईल, कसं असेल, काहीही त्यांनी विचारलं नाही. ते लगेच हो म्हणले की हो मी येईल, काहीच अडचण नाही. त्याबद्दल खरंच तुमचे धन्यवाद. गोवर्धने सर, तुम्ही नाशिकहून आमच्यासाठी इथे आज आला त्याबद्दल खरंच आम्हाला म्हणजे आता मी कसं सांगू, ते घरातलं असल्यासारखेच आहेत आमच्यासाठी. कारण ह्या मुलांना ते दरवर्षी येऊन प्रोत्साहन देतात, त्यांच्या चित्रांमध्ये त्यांना खूप मदत करतात. कसं आपण एखाद्या चित्राकडे बघितलं पाहिजे, आपला दृष्टिकोन कलेविषयीचा कसा असला पाहिजे याच्याबद्दल ते दरवर्षी आम्हाला मार्गदर्शन करतात. त्याबद्दल खरंच मनापासून सगळ्यांचं धन्यवाद. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही जी सगळी मागे स्ट्रोक्सची टीम आहे त्या टीमचे खूप खूप धन्यवाद. त्यांनी सगळ्यांनी आपण आहोत सगळे. चेतन, आज हे सगळे तुम्हाला इथे जे दिसत आहेत या सगळ्यांचे कष्ट या वर्ल्ड रेकॉर्डच्या मागे आहेत. या सगळ्यांमुळे नुसतं वर्ल्ड रेकॉर्डच नाही, पण जे काही आम्ही कार्य करतोय त्याला सगळ्यांचे त्याच्यामध्ये खूप मोठा सहभाग
मला एक फक्त रिक्वेस्ट करायची आहे. मी दीपक काकांना विनंती करते की आम्ही त्या मुलांसाठी ओमश्री साई संस्थेच्या मुलांसाठी काही गिफ्ट आणले, तर तुम्ही सगळ्यांनी मिळून फक्त ती थोडी थोडी गिफ्ट त्यांना द्यावी. एक दोन मिनिटं फक्त सगळ्यांनी बालगंधर्व कलादालनात आपण सगळे जमलेलो आहोत. विषय निमित्त काय आहे, तर स्ट्रोक फाउंडेशन नावाची एक संस्था आहे पुण्यामध्ये काम करणारी. त्यांच्या विद्यार्थ्यांचं सबंध चित्रकला प्रदर्शन आहे. नुसतं चित्रकलेचं मर्यादित नाही आहे, तर चित्र आणि ते क्राफ्ट एवढंच नव्हे, इतर ललित कलांचा सुद्धा त्याच्यात समावेश असलेला आहे. अशा स्वरूपाचं सर्व ललित कलांची एक दृष्टी मुलांच्यामध्ये रुजावी, विशेषतः चित्रकलेची दृष्टी रुजावी. आणि चित्र म्हणजे केवळ चित्रकार बनण्यासाठी नाही, तर स्वतःला व्यक्त करण्यासाठी एक संधी, एक ज्याला म्हणतात. आणि ज्या चित्रकलेच्या मार्गातून इतर अनेक वाटा तुम्हाला उपलब्ध होतात, ते नैसर्गिक असेल, आर्किटेक्चर असेल, फोटोग्राफी, त्या सगळ्यांचं शिक्षण प्रत्यक्षातून मिळतं. आणि केवळ सौंदर्यदृष्टी असं नव्हे, तर ती एक भाषा आहे चित्र ही, ज्याच्यातून एखाद्या विषयाची संकल्पनापणा पोचते. इतर शाखा जरी असल्या तुमच्या, मेडिकल असो, इंजिनिअरिंग, या सगळ्यामध्ये चित्र नेहमी भेटत असतो. तर अशा प्रकारची चित्रकला रुजवण्याचं काम, मोठं काम हे फाउंडेशन करतं आहे. त्याबद्दल या फाउंडेशनला मी शुभेच्छा देतो. स्ट्रोक नावाची जी संस्था आहे, तिची स्थापना 14 वर्षापूर्वी झालेली आहे. आणि स्नेहल कुलकर्णी आणि चेतन या दोघांनी ही संस्था उभी केलेली आहे. संस्थेच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांच्या जीवनाला एक वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न यांनी सातत्याने केलेला आहे. चित्रकलेच्या माध्यमातून ज्यावेळी हे विद्यार्थी या प्रदर्शनामध्ये सहभागी होतात, त्यावेळी म्हणजे नर्सरीपासून अगदी कॉलेज, युवक युवतीपर्यंत या स्पर्धेमध्ये सहभागी होतात. या चित्र प्रदर्शनाच्या माध्यमातून समाजाला प्रेरणा देणारी चित्र देखील या ठिकाणी निर्माण केलेली आहेत. आणि चित्रकलेच्या माध्यमातून ज्यावेळी एखादा चित्रकार चित्र काढत असतो, त्याच्या अंतर्मनामध्ये असणारा जो भाव आहे तो त्या कागदावरती प्रगट करतो. आणि समाजामध्ये परिवर्तन करण्याची क्षमता या चित्रांमध्ये निश्चितपणे आहे, असं म्हटलं तरी काही चुकीचं ठरलं. या स्ट्रोक नावाच्या संस्थेने आता आंतरराष्ट्रीय पुरस्कार देखील त्यांना या ठिकाणी मिळालेला आहे, की साधारण 11,275 गणपती यांनी निर्माण केले होते. आणि असे उपक्रम करत असताना या विद्यार्थ्यांची किंवा या संस्थेची पाठलाग करण्याचं काम भविष्यामध्ये माझ्यासारखा कार्यकर्ता निश्चितपणे करेल. माझी शुभेच्छा.